नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज माझे मित्र दोघंजण, एक तर ऋषिकेश आणि एक गंगाधर, असे दोघंजण मित्र आम्ही चाललेलो आहोत मल्हारगडचा ट्रेक करायला। आणि या ट्रेकची सुरुवात होती खालपासून आणि तळापासून, म्हणजे पायथा इथं आहे खाली, तर इथून चाललेलो आहोत आम्ही सरळ सरळ ह्या डोंगरावर। अंदाजे ह्या डोंगरावर मी एकदा मागच्या 2 वर्षापूर्वी आलो होतो आणि माझे हे 2 मित्र, नाही बोट नाही आणले मी, तर हा ट्रेक बद्दल थोडीफार माहिती सांगा तुम्ही। तो आलायच नाही तर हां ठीक आहे, चालेल। हां, आपण चाललोय मल्हारगडला। हा लोणी काळभोर पासून रामदरा म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे। रामदऱ्याचा डोंगर आहे, रामदऱ्याच्या डोंगरावरून आपण निघालेलो आहे। तर हा मल्हारगड पलीकडनं जेजुरीकडच्या बाजून आलं तर एक 5-10 मिनिटाचं अंतर आहे वरती जायला, गाडी वरपर्यंत साधारणपणे जाते। पण इकडून जे जातोय जवळपास 2 तासाचं फुल ट्रेकिंग आहे। पुरातन काळामध्ये, प्राचीन काळामध्ये ह्या गडाचा काय वापर केला जायचा? हा गड हा विश्रांतीसाठीचा गड होता। ह्या गडावरती विशेष कुठल्या लढाया वगैरे अशा काही झालेल्या नाहीये आणि हा पेशव्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे। परंतु ह्या किल्ल्यावरनं फक्त पाहणी करायची बस, म्हणजे ह्या किल्ल्यावरनं अख्खं पुणे दिसतं? नाही, इकडला पट्टा सगळा। हो, मित्रांनो, आता आम्ही एक वरच्या टप्प्याला आलो आहे। जवळजवळ आम्ही माझ्या मते 1 तासापेक्षा जास्त वेळ चाललो आहे, 1.25 तास। हां, ह्याच्याकडे घड्या आहेत, त्या मोजतोय, 1.25 तास चाललो आहे आम्ही। आणि आता आम्ही वरच्या टप्प्याला आलो आहे। आता इथं काय आम्ही बसलो, इथून अजून बरंच चालायचं आहे। तर हा ऋषिकेश म्हणून हा मित्र, आणि ते जे आहेत ते गंगाधर, तो माझा भाऊच आहे। तर आता ह्या ठिकाणी हे दोघंजण भरपूर चालतात। हे आता जस्ट म्हणजे मागच्या काही 1 महिन्यापूर्वी उत्तराखंडमध्ये, नाही ह्याला श्रीखंड महादेव म्हणून एक डोंगर आहे, तिकडं मोठा ट्रेक आहे, ते करायला गेलते। तर आता त्यांचा अनुभव ते सांगतील तिकडला। आणि मला वाटतं की जास्ती सुरुवात अनुभव सांगण्याची गंगाधर तो करेल। अनुभव म्हणजे सगळ्यात हार्ड ट्रेक होता, सगळ्यात हार्ड। म्हणजे आजपर्यंत आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो, 5 केदारापैकी 4 केदार झाले आमचे, त्याच्यानंतर भरपूर यात्रा झाल्या, पण सगळ्यात जास्त हार्ड म्हणलं तर श्रीखंड महादेव होता। आणि पहिल्या दिवशीची चढाई वगैरे 14 किलोमीटर पूर्ण खडी चढाई आहे। म्हणतात सगळे की दुसऱ्या दिवशी सोपं आहे, तिसऱ्या दिवशी सोपं आहे, पण सोपा असा काही विषय नाही आहे। रोज हार्ड, रोज काहीतरी नवीन, असा तो ट्रेक आहे। आणि हां, तर श्रीखंड महादेव हा हे तर खूप म्हणजे उंचावरचं ठिकाण आहे। आणि ऋषिकेश पण त्या ठिकाणी गेलं, तर ऋषिकेशचा काय अनुभव? ऋषिकेशचं काय होता? ते ठिकाण एवढं सुंदर आहे, मस्त आहे, पण चढाई जी ती एवढी कठीण आहे, तिथली प्रचंड कठीण आहे, पण तो एक विलक्षण अनुभव आहे खरा। फक्त एवढंच की आपलं इकडचं क्लायमेट जे महाराष्ट्राचं ते वेगळं आणि तिकडचं क्लायमेट वेगळं, जरा थोडं सेफ्टी घेणं गरजेचं आहे। स्वतःची सेफ्टी घेतली आणि जर त्या वातावरणात तुम्ही सूट झाला तर मस्तपैकी तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता। आणि खरं तो अनुभव आहे, कारण त्या वातावरणामध्ये जाणं फार गरजेचं आहे। आणि ते शरीराला फार पोषक वातावरण आहे, आल्हाददायक वातावरण आहे। ते चालणं, तिथलं वातावरण, तिथली झाडी, तिथला निसर्ग, अप्रतिम असे ठिकाण आहे ते। म्हणजे उत्तरेकडचा भाग जो हिमालयाकडच्या भागामध्ये जिथे जिथं शंकराची अशी उंच उंच ठिकाण आहे, केदारनाथ म्हणा, रुद्रनाथ म्हणा, तसंच हा श्रीखंड महादेव म्हणा,
परत अजून आमचे पुढचे आहेत किन्नौर कैलाश, आदी कैलाश वगैरे, मणी महेश अशी पण ठिकाणं आहेत. आम्ही तिकडेही जाणार आहेत. पण हळूहळू आम्ही आता कप कॅप्चर करत आलेलो आहे बऱ्याच वेळा. पण ती ठिकाणं अशी अप्रतिम आहेत. तिथं जे वातावरण आहे खरंच प्रत्यक्षात म्हणजे ते प्रत्यक्ष मंदिर हा विषय न घेता तिथं त्या मंदिराच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, तो निसर्ग आहे, तो साक्षात शिव असल्यासारखं भासतं तिथं. ते शिवानं ते ठिकाण का निवडलं ते प्रत्यक्षात तिथं गेल्यानंतर कळतं. कारण तिथलं अप्रतिम सौंदर्य, तो निसर्ग आणि त्याचा एवढा मोठा विस्तार आणि प्रचंड असं रौद्र रूप म्हणायला हरकत नाही. एवढं प्रसन्न वाटतं ते की तिथं नतमस्तकच होतं त्या निसर्गापुढं. असं सुंदर असे विलक्षण असे अनुभव आम्ही अनुभवलेले. तर ऋषिकेश आणि गंगाधर हे तर जातातच दरवर्षी फिरायला. आणि तसंच आता हा जो आपला सह्याद्री महाराष्ट्रामधला जे काही गड किल्ले आहेत, डोंगर रांगा आहेत सह्याद्री, ह्या ठिकाणी तर आम्ही फिरायला जातोच. आता आज आलो आहे ते मल्हारगडच्या निमित्तानं आमची भेट झाली. आणि आता अजून मल्हारगड हा जो ट्रेक आहे, हा ट्रेक अजून व्हायचा आहे. अर्ध्या वाटेवर आलो आहे मागाशी म्हटल्याप्रमाणे. तर असे अनुभव खरं निसर्गात आल्यानंतरच मिळतात पाहायला. आणि बाकी आता ह्याच्या पुढच्या महिन्यामध्ये किंवा आता आमचं कामांचे दिवस सुरू आहेत, तर आता काही आता दिवसानंतर सुट्टी मिळेल आम्हाला. त्यावेळी आम्ही परत आता कुठला तरी एक ट्रेक करणारच आहोत. तर आज आपण मल्हारगड पाहूयात. अजून मल्हारगडचा पलीकडचा भाग नाही पाहिला आपण, तर तो पाहूयात. कुठंतरी आम्ही आता उपहार करणार आहे. आणि बाकी अशा भ्रमंतीमध्ये म्हणजे फिरण्यामध्ये खरी मजा आहे. आणि ती मजा तुम्हाला पण येईलच, जसं तुम्ही आता आमच्याबरोबर तुम्ही जोडले जाल. तर बाकी बघूयात काय होते. तर मित्रांनो, आता आम्ही ह्या डोंगरावरून असं आलो चालत चालत, असं 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 आम्ही हे करत करत आता ह्या ठिकाणी येतं आलेलो आहे. तर अजून आम्हाला हा चालला आहे मित्र, तिकडनं तसं जायचं आहे. अंदाजे किती किलोमीटर झाला असेल आता आपण? दिसतंय का? 640. आम्ही म्हणतो 673 काय ते 673 काय हे Active. ऍक्टिव्ह कॅलरीज 673 कॅलरीज गेल्या. 2 तास 56 मिनिट चालतोय. 3 तास. आणि किती किलोमीटर? 6 किलोमीटर 40 म्हणजे 6.5 किलोमीटर झालं. हे खालपासनं म्हणजे खालपासनं 6.5 किलोमीटर म्हणजे आज बऱ्यापैकी व्यायाम झालाय. तर मित्रांनो, आता आम्ही जवळजवळ 6.5 किलोमीटर चाललोय खालपासनं, म्हणजे जिथं आम्ही लावली गाडी पार्किंगला तिथपासनं. आणि आता पोहोचेल आम्ही गडावर. आम्ही जिथनं आलोय तो सबंध तिकडचा भाग आहे, पलीकडला तो डोंगर आहे. तिथनं असं असं इकडं आलो, मग इथं आता इथं आहोत. अजून पुढं जायचं आहे. तर हा अजून ट्रेक भरपूर आहे. आणि परत आम्हाला एवढं परत खाली उतरायचं आहे. जे 6 किती 13 किलोमीटर. अच्छा, अजून 1 किलोमीटर वाढणार का? 15 किलोमीटरचा हा ट्रेक आजचा. म्हणजे असा ट्रेक महिन्यात एकदा झाला पाहिजे. बाकी आमचे मित्र ऋषिकेश भाले आणि हे आमचे भाऊ गंगाधर कुलकर्णी. चलो जाऊयात आपण कडाकडं.
मित्रांनो, आता आम्ही ह्या गडावरनं खाली आलो. मल्हारगड दिसतच नाही, ह्या डोंगराच्या तिकडं आतमध्ये भरपूर. तर आम्ही भरपूर चालत खाली आलो आता. आता फायनली खाली पोचतोय. अजून 2 जण खाली चाललेत. गाडी पोचायला अजून एक 5-10 मिनटं लागतीलच. आता मल्हारगडचा ट्रेक पूर्ण झाला आणि हा ट्रेक करताना खूप चालावं लागलं. जे नवखे लोक आहेत त्यांनी चालायची प्रॅक्टिस करण्याकरता इथं येऊ शकता, परंतु आधी सुरुवात करून या. ह्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे, वरच्या भागात पाणी कमी आहे, गरमी जास्ती आहे, पण ठिकाण चांगलं आहे. तर माझा अनुभव चांगला आहे. नवख्या लोकांनी जरा थोडीशी प्रॅक्टिस करून यायचं आणि इथं जर ट्रेक करायची सवय झाली तुम्हाला, तर तुम्ही कुठेही ट्रेक करायला तुम्हाला काय अवघड पडणार नाही. बाकी ऋषिकेश आणि गंगाधर म्हणजे भाऊ माझा, आता हे प्रत्येकजण आता गाडीतनं जातील प्रत्येकाच्या घरी. तर ऋषिकेश, तुझं काय आता ह्या ट्रेकबद्दलचा अनुभव तू आता केलास? हा ट्रेक फार उत्तम आहे. कमी कालावधीमध्ये होतो, जास्त वेळ लागत नाही. पण ट्रेकच्या हिशोबानं हा जास्त जरा थोडा त्यातल्या त्यात हार्ड ट्रेक आहे. म्हणजे तुम्ही वन डे करू शकता, वन डे करण्यासारखं आहे. सुरुवातीला फार चढण लागते आणि त्याच्यानंतर मग सपाटीचा भाग लागतो तिथून पुढं. वरती गडावरती पाहण्यासारखं विशेष काय नाही आहे, पण जे काही निसर्ग सौंदर्य जे आजूबाजूचं ना सगळ्यात उत्तम आहे. मस्त वाटतं ट्रेक झाल्यानंतर, फ्रेश फील वाटतं. फिटनेसच्या दृष्टिकोनातून अगदी उत्तम आहे. आमचे पंत काय सांगतात बघा. आता काय सांगणार, तुम्ही दोघांनी सगळं सांगितलेलीच आहे माहिती, आणि तसं आम्हाला बोलायची सवय नाही, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. तरी पण हा ट्रेक थोडासा हार्ड आहे एवढं नक्की. तुम्हाला जर कुठं लांब ट्रेकला जायचं असेल, बाहेरचे ट्रेक करायचे असतील मोठे, तर तुम्ही ह्या ट्रेकमुळं त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. म्हणजे तुम्ही महिन्यातून एकदा येऊन तुम्ही प्रॅक्टिस चांगली करू शकता. प्रॅक्टिससाठी एकदम छान ट्रेक आहे. आणि आपल्या हडपसरचा विचार करता जवळचा ट्रेक आहे. पुण्यातनं सिंहगड जसा जवळ वाटतो तसा हा हडपसरमधनं जवळ आहे आणि थोडा हार्ड असल्यामुळं प्रॅक्टिस चांगली होते, एक्सरसाइज चांगली होती. म्हणजे मोठे ट्रेक तुम्ही आरामात करू शकता, एवढं नक्की. ओके, तर आता पुढचा ट्रेक कुठला असेल तुम्ही गेस करा, आणि बाकी पुढच्या ट्रेकला सुद्धा आम्ही नक्कीच भेटू. आणि अधिक माहिती करता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.